लाली कुठे? आम्ही आल्याचं सांगितलं नाही का तिला? म्हणजे काय का आता? अहो दादा मस्करी करताय वे आमची. अहो लाली तर तुमच्याचकडे आहे की. हं, काय म्हणजे मी इकडं आलो लाली तिकडे गेली असं झालं का काय? नाही नाही, काल रात्रीलाच गेली ती. रात्रीपासून तुमच्याच घरी गेली की. नाही की. आमच्याकडे कशाला राहील? अहो आईची काळजी घ्यायची म्हणून ती माहेरालाच गेली. आम्हाला तसंच सांगून गेली ती. काही येड लागले का काय तुम्हाला? हा, लाली जर माझ्या घरी असती तर मी चौकशी करायला इथं आलो असतो का? कुठे माझी लाली? काय केलं तिचं? हिम्मतराव कुठे माझी लेक? अहो सुभाषराव, हे बघा, तुम्हाला मी सांगितलं ना, ती तुमच्याच घरी गेली म्हणून रात्रीला. माझ्या घरी नाही, मी पण सांगितलं ना. लाले, ए लाले, लाले. सुभाषराव ऐका, तुम्ही जरा शांतपणे घ्या. हा, खरंच सांगतो तुम्हाला, ती आता घरामध्ये नाहीये, इथं तुमच्याच घरी गेलीये. मी पण सांगतोय ना, माझ्या घरी नाहीये ती. बर, आपण काय तो सोक्ष मोक्ष लावूया. हा? गोपाळ, ए गोपाळ. आपण का आवाज देते? काय झालं आप्पा? तात्या तुम्ही कधी आले? गोपाळ, सांग बाबा, व्याय काय विचारतात? लाली कुठे आहे ती? काय सांगायचं, त्यांच्याच घरी गेलेत की ते. पण तुम्ही असं काय विचारताय मला? तूच तर म्हणालास ना की लालीला घरी पोहोचवलंय म्हणून तिच्या आईची काळजी घ्यायला. होय, तिकडेच गेलेत की, मग माहेरच गेलेत त्या. खोटं बोलू नका जाऊ बापू, ती तिकडे आलेलीच नाहीये. काय तात्या, घाबरू नका उगाच तुम्ही मला. अहो कालच माझं त्यांच्याबरोबर फोनवर बोलणं झालंय. अहो तसं असतं तर मला काय येड लागले का की तिथे असताना मी इथे चौकशी करायला येईल ते? तात्या अहो खरंच तिकडे आलेत त्या, तिकडे नाही आले त्या. अहो नाही. अहो मग कुठे गेले लालेजी? कुठे गेले लालेजी? आप्पा लालेजी सापडल्या पाहिजेत बरं का. अहो काल मला त्यांनी तुमच्याच फोनवरनं फोन केलाय की कुठे गेलेत, मग त्या तिकडे नाही आले, पण गेले कुठे? आप्पा काय झालं? माझे लालेजी कुठे आहेत? लालेजीला शोधून आणा. त्यांच्या बाबतीत का बरं वाटतं नाही ना झालं? मला लालेजी पाहिजे. हे बघ, असं धीर सोडू नका सरळ. कशाला काळजी करतो? येईल बघ ती. आई लालेजी कुठे गेले असतील का? मला पाहिजे त्यांना काही नाही झालं पाहिजे. मला पाहिजेत लालेजी कुठे असतील. ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा. आपणच चिमटा काढायचा आणि आपणच रडायचं. ह्या मुडद्याला चांगलं माहित असणार लाली कुठे आहे म्हणून. तरी मी हिला बजावलं होतं, ह्याच्या नादी लागू नको. हे कवा केसाना गळा कापण ना ते सांगता येणार नाही. आपण बघ की. ए म्हातारे, जरा वाईस गप बस की तू. ए चिवळ्या, मी खरं तेच बोलते. मी म्हणलं होतं की ह्या मुडद्याशी लगीन करू नको, पण तिचा बाप त्याचा मुडदा बसवला. त्या 5 लाखाच्या बदल्यात त्या सैतानाशी लगीन लावून दिलं. आणि आता तिनं ती पोरगी बी तसली त्याच्यासारखी निघाली. बस आता म्हणाव भोगत. आप्पा तात्या लालेजींना हुडका. लालेजी पाहिजेत. मला खरंच माहित नाही होत्या कुठे गेले. घरनं जाऊ बॅग भरून बाहेर पडले का नाही, तेव्हा मला सांगितलं तर माहेरीच चालल्यात म्हणून. मला जाऊ फोन केला, तेव्हा म्हटलं तात्यांच्या फोनवरनं फोन केला. आता तुम्ही म्हणता तुमच्या फोनवरनं नाही केला, मग त्यांचा मोबाईल बिगर आहे. तात्या कुठं असं भाऊ लालेजी? त्यांना हुडकत तात्या. तात्या हुडकत त्यांना. बंद कर तुझी नाटकं. खरं सांग, कुठे माझी लेख? काय केलंस तिचं? खरं सांग, नाही तर तुला मागात पडेल. ए सुभाषराव, धमकी द्यायचं काही कारण नाही. हात सोडा पहिले. हे बघा, आम्ही समजे लग्नाला गेलो होतो तेव्हा ती लाली गेली घरी. आणि हा गोपाळ सांगतोय ना तुम्हाला की मी घरी जाते असं सांगून ती गेली म्हणून. त्याच्यावर विश्वास ठेवा की. खोटं बोलताय तुम्ही.
अरे कुठं कशा पायी बोलू आम्ही हा? आणि तिला लपवले म्हणून तुम्ही काय आम्हाला 10-20 लाख रुपये देणार आहे का हा? रुपये बी मिळणार नाही. नाही ना, मग त्या गोपाळवर विश्वास ठेवा. तसं असेल ना तर ती हरवली अशी पोलिसात लगेच जाऊन तक्रार देऊयात. चला चला. तात्या ऐका 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 माझं ऐकून घ्या. मला काय वाटतं, आपण जर का एवढ्या घाई गडबडीमध्ये पोलीस कंप्लेंट केली का नाही तर बदनामी होईल. आईबाप म्हणून तुमची होईल आणि आमची पण होईल. काय मी काल त्यांच्याशी फोनवर बोललोय, याचा अर्थ ते सुखरूप आहेत. आपण शोधूयात ना त्यांना, नाही तर उगाच बदनामी होईल. मी जाऊन शोधतो त्यांना. नाही तर नाही, आपण आता लगेच कंप्लेंट करायची. नुकतंच माझ्या बायकोवर हल्ला झालाय, लाली गायब झाली. अजून जर उशीर केला तर तिच्या जीवाला धोका आहे. नाही, आपल्याला लगेच कंप्लेंट करावी लागेल. त्या लालीला शांत केलं तोवर तिचा बाप डोक्यात जायला लागलाय. यानं पोलीस कंप्लेंट केली तर माझं काही खरं नाही. तात्या ऐका माझं, तुम्ही पोलीस कंप्लेंट केली तर विनाकारण गोष्टी बिघडत्या. आधीच ती जामकर साहेब आमच्या घरावर डोक धरून बसल्यात. ह्याच्या आधी बी त्यांनी लालजींवर काहीतरी संशय घेतला होता. हे असं काहीतरी केलं म्हणजे त्यांना आई तो पोलीस देऊ आपण हातामध्ये. ते काय गावामध्ये काहीतरी उठवतील. काय लालजी कोणाचा तरी हात धरून पळून गेला म्हणजे काय किती बदनामी होईल. ऐका, मी तुमच्या समोर हात जोडतो, नका पोलीस कंप्लेंट करू. अहो ऐका माझं, हे बघा पोलिसात जाऊन काय उपयोग नाही. तो जामकर कुठली कंप्लेंट घेणार नाही, तपास बी करणार नाही. अहो दादा, वाईस शांत व्हा की, चिडचिड करू नका. हे बघा, आपण आजचे दिवस काय ते तिला शोधूया. नाही जर ती सापडली तर आपण पोलीस स्टेशनात जाऊ की. हा आधीच कंप्लीट करायला उशीर झालाय. कालपासून माझी लेक गायब आहे आणि तुम्ही मला कंप्लेंट करण्यापासून रोखताय म्हणजे नक्कीच काहीतरी काळबेर आहे. माझ्या पुरीचं बरं वाईट तुम्हीच केलंय. होय. अहो तात्या काय बोलताय. हो, काय बी बोलणार का हा? अहो तिचं जर काय बरं वाईट करायचं असतं ना तर लगेच लग्न झालं केलं असतं ना. इतके महिने कशाला वाट बघितली असते की. अहो हे बघा, कुठले बी आरोप करायचे नाही, ऐकून घेणार नाही मी. तर ओ सुभाषराव, तुमच्या लेखीचं बरं वाईट करायला तुमची लेख काय तुम्हाला साधी बोळी वाटली का? बाई हित्ता आम्हाला सगळ्यांना इकून खाईल, आमच्या मड्यावरचं टाळूवरचं लोणी खाईल, इतकी आगाव आहे तुमची पोरगी. तू थांब पुलात आहे. सुभाषराव, तुमच्या लेखीमुळे मग पोलीस स्टेशनला जावं लागलं होतं. तिच्यामुळे जेलामध्ये नव्हते गेले का मी? हा, ते काय नाही, मी सांगते ना काय झालं असणार आहे. हिच्या आईवर झालाय की नाही हल्ला, मग हिला भीती वाटली असेल का आता आपल्यावर पण हल्ला होईल आणि म्हणून कुठेतरी लपून बसली असेल. नाही, मी तर म्हणते ना का यांनीच तिला लपवली असेल आपल्या सगळ्यांना त्रास देण्यासाठी. अहो काय पण काय बोलताय. स्वराच्या उलट्या बोंबा. हा, उलट माझ्या पुरीला तुम्हीच काहीतरी केल्यासारखं वाटतंय. मला तर आता अशा शंका लागली की माझ्या बायकोवर सुद्धा तुम्हीच हल्ला केलाय. नाही, आता एकेकाला जेलमध्येच टाकतो तुम्हाला. अहो काय बोलताय तात्या तुम्ही. ए सुभाषराव, मला पोकळ धमक्या द्यायच्या नाही बरं का. तुला काय करायचं कर, जा निघ चल. आता तर तुमच्या खानदानालाच जेलमध्ये टाकतो. नाही टाकलं ना तर नाव सुभाषराव नाही. टाक, जा निघ. पोकळ धमक्या देतोय. अरे हा खरंच गेला. आता काही खरं नाही माझं. याला कसं अडवू.